नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 31 जुलै 2025 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा विचारही करू नका, कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढेच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। चिखलदरा येथील नागापूर आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि माजी आमदारांनी पोलिसांसमोर मोठा गोंधळ घातला आहे। संतप्त जमावाने मृत बालिकेचा मृतदेह घेऊन पायदळ जात असताना पोलिसांनी त्याला अडवले। त्यानंतर माजी आमदार राजकुमार पटेल यांनी पोलिसांशी हुज्जत घालत अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त विधाने केलीत। नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी यावर काय भूमिका घेतली हे पाहूयात। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनी सुमर्ती जामुनकर हिच्या मृत्यूनंतर संतप्त वातावरण निर्माण झाले। सुमर्ती ही गंगाखेडा येथील होती। तिच्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांसह माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी चिखलदऱ्यात नाटकीय आंदोलन सुरू केले। पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि पटेल पितापुत्रांनी मृतदेह धारणी येथील प्रकल्प कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला। याच प्रयत्नात त्यांनी धारणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटंजवळ मृतदेह ठेवून नाटकीय आंदोलन केले। यामुळे रस्त्यावर मोठा तणाव निर्माण झाला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई केली। त्यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आणि मृतदेह गंगारखेड येथे पाठविला। त्यानंतर पोलिसांनी माजी आमदार राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांना ताब्यात घेतले। गुरुवार रोजी चिखलदरा पोलिसांनी दोघा पितापुत्रांची आरोग्य तपासणी करून त्यांना अटक केली। राजकुमार पटेल यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे। या घटनेमुळे आदिवासी पाड्यामधील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने मृत बालिकेच्या कुटुंबियाला तात्काळ मदत द्यावी आणि या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। माजी आमदारांनी केलेल्या वक्तव्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चिखलदरा येथील नागापूर आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि माजी आमदारांनी पोलिसांसमोर मोठा गोंधळ घातला। संतप्त जमावाने मृत बालिकेचा मृतदेह घेऊन पायदळ जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले। त्यानंतर माजी आमदार राजकुमार पटेल यांनी पोलिसांशी हुज्जत घालत अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त विधाने केली। नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी यावर काय भूमिका घेतली आहे पाहूयात। अन्याय नका करू। तुम्हाला तुमच्यात जर असेल तर त्याला 25 लाख रुपये मिळून द्या। आता जायला तयार आहोत लोक। 25 लाख रुपये तुम्हारे में काम होगा ते अभी तुम्हाला थांबवायला कोणी सांगितलं आहे? एक काम कर, एक मिनिट मेरी बात सुन। एक मिनिट ये साहब, अरे एक मिनट, तुम 2 लाख रुपए दे। 25,000 रुपये दिया हो पप्पा। नहीं, एक मिनिट। शिक्षण प्रकल्प ऑफिस 2 लाख, 1 लाख रुपये। शिक्षण विभाग संस्था 1 लाख रुपये, 2 लाख रुपये दी। 4 लाख रुपए अभी देता हूँ और पहले अभी पैसे देता 4 लाख। और मंजूर है क्या? मंजूर है क्या? पहले पैसे ले।
काय मंजूर आहे क्या? काय चुकीची मागणी करू राहिलो आम्ही? सांगा ना. मंजूर आहे क्या? अरे बोल ना. 25 लाख त्यांना फोन करा, त्यांना फोन करा, 25 लाख जागायला लावा, मग आम्ही अरे, मग फक्त तू काय केली आहे? तू काय केली आहे? गाडी छोडो. अन्याय नका करू. तुम्हाला तुमच्यात जर असेल तर त्याला 25 लाख रुपये मिळून द्या. आता जायला तयार आहोत आम्ही लोक. अभी दे, अभी अभी देतो. 25 लाख रुपये दे. तुम्हारे में दम है तो दे अभी. थांबवायचा कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला थांबवायला कोणी सांगितलं काय? एक काम कर, एक मिनिट मेरी बात सुनो. एक मिनिट. हे साहेब, हे साहेब. अरे, एक मिनिट. तुम 2 लाख रुपये दे. 25,000 रुपये दिया हो पप्पा. नाही, एक मिनिट. शिक्षण प्रकल्प ऑफिस 2 लाख, 1 लाख रुपये दिले. शिक्षण विभाग संस्था 1 लाख रुपये, 2 लाख रुपये दी. 4 लाख रुपए अभी देता हूँ मैं. और पहले अभी पैसे देता 4 लाख. और मंजूर है क्या? मंजूर है क्या? पहले पैसे ले. काय मंजूर आहे क्या? काय चुकीची मागणी करू राहिलो आम्ही? सांगा ना. मंजूर है क्या? अरे बोल ना. 25 लाख त्यांना फोन करा, त्यांना फोन करा, 25 लाख जागायला लावा, मग आम्ही मग फक्त तू काय केली आहे? तू काय केली आहे? गाडी छोडो. या घटनेमुळे आदिवासी पाड्यामधील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने मृत बालिकेच्या कुटुंबियाला तात्काळ मदत द्यावी आणि या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. माजी आमदारांनी केलेल्या वक्तव्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा नागापूर येथे पाण्याच्या टाकीची भिंत कोसळल्याने एका 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी करत मृतदेहाची अवहेलना केली आहे. रोहित पटेल यांनी कार थोडी मागे घेऊन व रेस करून ड्युटीवरील पोलिसांचा जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी रास्ता रोको केला आणि पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. 29 तारखेला नागापूर येथे एक आश्रमशाळा जी आहे त्याची भिंत कोसळून, पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून 4 मुली जखमी झाल्या आणि त्यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दिनांक 30 रोजी त्या मुलीचे PM अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे झालं. त्यानंतर जो तिचा मृतदेह आहे तो अंत्यविधीसाठी तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. परंतु त्यानंतर श्री राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा श्री रोहित पटेल आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आले आणि हा मृतदेह आम्ही अंत्यविधीसाठी न नेता धारणी येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग यांच्या कार्यालयात नेऊन जोपर्यंत 50 लाख रुपये त्या मुलीच्या पालकांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह त्याच ठिकाणी ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांना पोलिसांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होईल, परंतु मृतदेह हा अंत्यविधीसाठी जाऊ द्या आणि हा मृतदेह जर त्या ठिकाणी नेला तर त्या ठिकाणची शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना वारंवार विनंती केली. परंतु त्यानंतरही जेव्हा मुलींचे पालक मृतदेह घेऊन निघाले त्यानंतर श्री राजकुमार पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटांग टी पॉईंट येथे तो मृतदेह जी गाडी घेऊन चालली होती ती गाडी थांबवली आणि पोलिसांनी त्यांना तिथं तसं न करण्याबाबत विनंती केली. तर त्यांनी तो मृतदेह खाली रस्त्यावर ठेवला आणि जो सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता आहे तो अडविला. वाहतूक ठप्प केली, रास्ता रोको केला आणि मृतदेह खाली ठेवून तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्यांना वारंवार विनंती केली की या प्रकारे आपण मृतदेहाची अवहेलना करीत आहात, असे न करता आपण मृतदेह जो आहे तो पालकांच्या गावी घेऊन जावा आणि तिचा अंत्यसंस्कार करावा. इतर जी काही कायदेशीर कारवाई या प्रकरणात निश्चित होईल. परंतु त्यास न जुमानता थोड्या वेळाने श्री राजकुमार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तो मृतदेह उचलला आणि तो मृतदेह उचलून धावतच ते धारणीच्या दिशेने निघाले. त्यानंतर समोर राजकुमार पटेल यांचे चिरंजीव श्री रोहित पटेल यांनी त्यांची कार तिथे आणली आणि त्या कारमध्ये तो मृतदेह ठेवला आणि ती कार घेऊन ते धारणीच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. त्यानंतर पोलिसांनी रोरा फाट्याजवळ ही गाडी परत अडवली आणि त्यांना विनंती केली की आपण धारणीकडे न जाता मृतदेहाची पहिले अंत्यविधी करा आणि जी कायदेशीर कार्य असेल ते नंतर करा. त्यास त्यांनी प्रतिसाद न दिल्याने श्री राजकुमार पटेल व त्यांचे चिरंजीव रोहित पटेल यांना काल रात्रीला चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं
की जेणेकरून धारणी येथे कुठलाही शांतता व शिस्तीचा प्रश्न निर्माण होऊ नये. चिखलदरा पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मृतदेह जो आहे तो मुलीच्या पालकांच्या स्वाधीन केला. त्या मृतदेहाची अंत्यविधी मुलीच्या पालकांनी तिच्या गावी म्हणजे त्यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर आज रोजी जे राजकुमार पटेल आणि त्यांचे चिरंजीव आहे हे जेव्हा गाडी घेऊन तिथून निघाले होते, मृतदेह गाडीत ठेवून जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी ती गाडी पोलिसांनी जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती गाडी त्यांनी पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सर्व कारणासाठी म्हणजे गाडी पोलिसांच्या अंगावर चढवून जीव घेण्याचा प्रयत्न करणे, रास्ता रोको करणे, मृतदेहाची विटंबना करणे, गाडी भरधाव वेगाने चालवणे आणि ह्या सर्व कारणासाठी श्री राजकुमार पटेल, त्यांचे चिरंजीव रोहित पटेल आणि त्यांचे इतर 5 सहकारी व इतर जे उपस्थित होते त्या सहकाऱ्यांविरुद्ध चिखलदरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यापैकी श्री रोहित पटेल हे गाडी चालवत असल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आणि त्यांना आज कोर्टासमक्ष हजर करण्यात आलेलं आहे. चिखलदरा येथील दुर्दैवी घटनेची संपूर्ण माहिती आपण बघितली. एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा यात शंका नाही. मात्र मृतदेहाची अवहेलना करून आणि कायद्याचे उल्लंघन करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतो आहे. पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता आणि मृतदेहाचा सन्मान राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आंदोलकांनी प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे अखेर कठोर कारवाई करावी लागली. आता या प्रकरणात पुढे काय होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्र लागली आहे. अमरावती शहरातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील तखतमल होमिओपॅथिक कॉलेजजवळ राजापेठ येथील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंडपाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यंदा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक खास संकल्पना समोर ठेवली असून या भूमिपूजनामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पाहूया याविषयीचा एक विशेष रिपोर्ट. अमरावती शहराच्या राजापेठ परिसरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. याचाच एक भाग म्हणून वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या गणपती मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी युवा स्वाभिमान संघटनेचे मार्गदर्शक सुनील राणा, राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट तसेच नितीन बोरकर, विनोद गुहे, विनोद जायलवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावर्षी गणेशोत्सव मंडळाने एक खास आकर्षक देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मंडळाच्या वतीने खाटूश्याम बाबाचा भव्य देखावा तयार करण्यात येणार आहे. यामुळे फक्त राजापेठच नव्हे तर संपूर्ण अमरावती शहरातील भाविकांसाठी हा देखावा एक विशेष आकर्षण ठरेल. भूमिपूजन कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते आणि वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाची जय्यत तयारी आता सुरू झाली असून लवकरच हा उत्साह सर्व शहरात दिसून येईल. जैसा कि अभी नितिन भाव ने पूरा उनका पिछले कार्यकाल का पूरा ब्यौरा यहाँ पे रखा. एक नई चीज हर बार हर व्यक्ति दर्शन को तीर्थ स्तर पर नहीं जा सकता. अमरावती का जो कल्चर चल रहा उसी कल्चर के साथ में हमने आजकल देखा कि नए नए ट्रेंडिंग काम गणेशोत्सव मंडल में रहते हैं, लेकिन धार्मिक महोत्सव में धार्मिक बातें ही लोगों तक पहुंचाना और पूरा युवा वर्ग को धर्म के साथ और भावनाओं के साथ जोड़ के रखना, इसमें निश्चित रूप से वीर भगत सिंह मंडल ने बहुत अच्छी कामयाबी पाई है. युवा वर्ग ही अभी ज्यादा उत्साह हमें पूरे धार्मिक आयोजन में दिख रहा है. यहाँ पे श्याम जी खाटू का जो दिखावा यहाँ पे जो प्रदर्शनी होने वाली है, निश्चित रूप से जो श्याम जी खाटू नहीं जा सकते और हमने देखा कि पिछले 20 सालों में श्याम जी खाटू के दर्शन पर जाने वालों की संख्या 100 गुना के ऊपर बढ़ गई है. 20 साल पहले की और आज की स्थिति देखे बहुत लोग यहाँ पे और उसके दर्शन का लाभ अमरावती वालों को मिलेगा. मैं सिटी न्यूज चैनल की ओर से अनूप अग्रवाल और उनकी पूरी टीम, वीर भगत सिंह मंडल की पूरी टीम, युवा स्वाभिमान की पूरी टीम, सभी को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं. स्वतंत्र
पूर्व काळामध्ये ज्या उद्देशाने हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला होता, सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला होता, त्याचा उद्देश हा होता की सर्व युवा मंडळी जी आहे ती एकत्र आली पाहिजे, त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि या सांघिक शक्तीमुळे एक देशाबद्दल जे काय चांगलं कार्य आहे ते झालं पाहिजे आणि स्वातंत्र्य देशाला मिळालं पाहिजे. या युवा शक्तीच्या एकत्रीकरणामुळे हा त्याच्या मागे उद्देश होता. त्याच जवळपास त्याच प्रकारच्या उद्देशाने शहीद भगतसिंग मंडळाचे जे पदाधिकारी आणि सदस्य आहेत हे दरवर्षी इथे गणेशोत्सवाचा कार्यक्रम इथे घेत असतात आणि 10 दिवस मी बघतो की सर्व जे या परिसरातले नागरिक आहेत, युवा शक्ती आहे ती एकवटलेली राहते. सर्वांना एक भावनिक जो गणपती बाप्पांचा आपण सर्व श्रद्धा करतो ते श्रद्धा सर्वांना एक जोडलेली असते. त्यातून एक बरेचसे चांगले काम इथे होत असतात आणि त्यातूनच जे समाज विघातक कृत्य आहे त्यांना सुद्धा इथे आळा बसलेला असतो. तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो खरंच खूप आवश्यक आहे. आजच्या आपण बघतो, आम्ही नेहमीच बघत असतो की आजची युवा शक्ती जी आहे ती कुठेतरी व्यसनाधीन होत चाललेली आहे. तर जेव्हा आपण धार्मिकतेकडे वळतो तेव्हा आपण एक सन्मार्गाला वळत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून शहीद भगतसिंग जे मंडळ आहे ते गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाची इथे स्थापना करत असते, भक्तिभावाने इथे पूजन करत असते आणि मी बघतो की सर्व मान्यवर सदस्य मागच्या वर्षी अमरावतीचे आदरणीय सीपी सर सुद्धा आरतीसाठी इथे आले होते. यातून हेच समजते मित्रांनो की इथे एक जो 10 दिवसाचा गणेशोत्सव असतो तो अत्यंत भक्तिभावाने आणि चांगल्या एका भावनेने इथे साजरा केला जातो. या सर्व मंडळाला आणि इथल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. गणेशोत्सव मंडळ राजापेठ या परिसरामध्ये विघ्नहर्ता मंडळातर्फे या ठिकाणी यावर्षी खाटूश्यामचा सुंदर देखावा आणि खाटूश्यामचं कीर्तन याचा आस्वाद 10 दिवस या ठिकाणी सर्व भाविकांना मिळणार आहे. त्यानिमित्त सर्व भक्त भाविकांना विनंती करेल की आपण 10 दिवस ह्या मंडळाला व्हिजिट देऊन खाटूश्यामचे दर्शन घेऊन जास्तीत जास्त संख्येनं या मंडळाला व्हिजिट देऊन शहीद भगतसिंग मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या मंडळाचा विशेषतः असा आहे की दरवर्षी हा मंडळ काहीतरी नवीन देखावा या ठिकाणी अमरावतीकरांना दाखवतो आणि त्याच्यातून संदेश देतो की भक्तीचा मार्ग हा अवलंबायला पाहिजे. मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी आपल्या कामाख्या देवीचा या ठिकाणी केलं होतं, त्याच्या अगोदर महाकालचा देखावा केला होता. असे अनेक देखावे या मंडळांनी आतापर्यंत केलेले आहे आणि या देखाव्यातून सामाजिक आणि आपली जी संस्कृती आहे, भारताची जी संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या मंडळ करतात. या मंडळाची अजून एक विशेषता आहे की या मंडळामध्ये जे कार्यकर्ते आहे, जे पदाधिकारी आहे, अध्यक्ष अनुप अग्रवाल आणि त्यांची संपूर्ण टीम हे कोणत्याही प्रकारचं बाहेरून वर्गणी घेत नाही, एरियामधून वर्गणी घेत नाही. हे आपसातले जे काही मंडळाचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, हेच आपल्या आपसामध्ये वर्गणी करतात आणि या वर्गणीतून एवढा मोठा देखावा यावर्षी या ठिकाणी खाटूश्यामजीचा देखावा या ठिकाणी होणार आहे. त्याचं विधिवत पूजन या ठिकाणी आमदार रविभाऊ राणा यांचे मोठे बंधू आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य सुनीलभाऊ राणा, सिटी न्यूजचे चंदूभाऊ सोजेतिया, विनोदजी जायलवाल जे आमच्या युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहे, त्याचबरोबर अनेक या राजापेठचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या संपूर्ण सर्व लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी विधिवत भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि अमरावतीकरांना खाटूश्यामजीचा देखावा
प्रत्यक्ष खाटूश्यामजीचं दर्शन या मंडळामध्ये होणार आहे. तरी सर्व अमरावतीकरांनी याचा निश्चित लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. अमरावतीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आतापासूनच दिसून येतो आहे. वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाचा हा अनोखा खाटूश्याम बाबाचा देखावा पाहण्यासाठी नक्कीच मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. बाप्पाच्या आगमनासाठी शहर आता सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त विषयावर चर्चा करणार आहोत. 2015 मध्ये लागू झालेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद नेमका काय आहे आणि या कायद्यामुळे कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया जमियत उल कुरेश संघटनेने या कायद्याचा निषेध करत निषेध दिन पाळला आहे. यावर सरकार आणि जनता यांची काय भूमिका आहे, बघूया याबाबत सविस्तर. अमरावतीमध्ये ऑल इंडिया जमियतुल कुरेश संघटनेचे गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. 4 मार्च 2015 रोजी लागू झालेल्या कायद्यामुळे लाखो कुरेशी आणि इतर समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप ते करीत आहेत. त्यांच्या मते हा एक काळा कायदा आहे जो गरिबांची रोजीरोटी हिरावून घेत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. भाकड झालेले, शेतीसाठी किंवा प्रजननासाठी निरुपयोगी असलेले बैल खरेदी करण्यास कोणीच तयार नाही. दुष्काळ आणि चारा छावण्या बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना या जनावरांचा सांभाळ करणं अवघड झालं आहे, ज्यामुळे त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कुरेशी समाजाची प्रमुख मागणी अशी आहे की 14 वर्षांवरील भाकड बैलांना कापण्याची आणि त्यांचे मांस विकण्याची परवानगी दिली जावी. तसेच गोवंश कायद्यात एक ओळीची दुरुस्ती करून ही मागणी मान्य करावी. सध्या देशातील काही राज्यांमध्ये 10 ते 12 वर्षांवरील भाकड जनावरांना कापण्याची परवानगी आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. या कायद्यामुळे अनेक कत्तलखाने बंद पडले आहेत आणि कुरेशी समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले आहेत. त्यांना राज्य सरकारने बेरोजगार भत्ता देऊन पुनर्वसन करावे अशीही त्यांची विनंती आहे. याशिवाय कायद्यात नसतानाही म्हशी, रेड्यांसारख्या जनावरांना गोशाळेत ठेवले जात आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असेही या संघटनेचे म्हणणे आहे. या गंभीर प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेते आणि यावर काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मैं मोहम्मद आगाज कुरैशी, अमरावती शहर अध्यक्ष। हमने आज कलेक्टर साहब को, एसपी साहब को, कमिश्नर साहब को और पूरे थानेदारों को हमारा जो दुख था वो जाहिर किया है। 2015 में 4 मार्च 2015 को जो कायदा लागू हुआ है गौवंश का, इसमें हमने सरकार से मांग की है कि ये इसमें तरद्दुत किया जाए, भाकड़ बैल जो है इस यादी से बाहर किया जाए। हमारी ये मांग सरकार से है और सरकार ने हमारे बारे में सोचना चाहिए। और अभी जो हमारे पर हालात आए हैं, ये स्वयं घोषित संगठन जो है वो हमारे लोगों को बेतहाशा रोड पर तराश दे रही है, मार रही है, उनसे पैसे छीन रही है और उनको उनका जो माल लूट कर लेके चले जा रही है। और उसके बाद अगर उनसे नहीं जम रहा तो पुलिस प्रशासन को बुला के उनके हाथों हमारा माल जो है वो गौरक्षण में भेज देते हैं और गौरक्षण से अगर हम छुड़ा भी लेते हैं ये माल तो ये लोग स्टे ला लेते हैं। ये अन्याय हो रहा है हमारे साथ। हम चाहते हैं कि सरकार हमारे साथ न्याय करे और हम बचते हमारा जब तक ये आंदोलन चलते रहेंगे इंशाल्लाह। मैं अब्दुल रहीम कुरैशी, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति मूर्सी। आज हमने ग्रामीण के पुलिस अधीक्षक विशाल आनंद साहब इनको निवेदन दिए, सिटी के पुलिस कमिश्नर सीपी साहब उनको, चौधरी साहब उनको निवेदन दिए और उसके बाद में कलेक्टर साहब को निवेदन दिया। हमने तीनों बड़े अधिकारियों को निवेदन दिया। हमारा कहना है इन लोगों से, प्रशासन से, कि भाई तुम हमारी ये मांगे शासन तक पहुंचाने की ज्यादा से जल्दी कोशिश करें, क्योंकि हम लोगों की अब इम्तिहान बहुत खत्म हो रही है, क्योंकि पूरे महाराष्ट्र में आंदोलन चालू है और हमारा वडीलोपार्जित व्यवसाय यही से बैल लेना और खरीदना, एक बाजार से लेना दूसरे बाजार को बेचना, ना कि काटना, क्योंकि गवर्नमेंट ने तो काटने पर पाबंदी लगा दी गोवंश पे। तो हमारे को, हमारी गवर्नमेंट से एक ही डिमांड है कि भाई भाकड़ भैंस, भाकड़ बैल, इसकी परवानगी हमारे को, ना कि काटने की, कम से कम लेन देन की परवानगी हमारे को मिलनी चाहिए। इसकी हमारी इतनी रिक्वेस्ट है। प्रशासन हमारी मांगे जल्दी से जल्दी, 3 तारीख को मुख्यमंत्री साहब भी मोर्च से आ रहे हैं, उनके तक जल्दी से पहुंचाने की हमारी इतनी रिक्वेस्ट है शासन से। मैं हाजी शब्बीर कुरैशी, जिला अध्यक्ष जमियतुल कुरैश अमरावती। हमारी को जो ज्ञापन दिया उस संदर्भ में आज जो हम कलेक्टर साहब को जो निवेदन दिया है, इसका कारण यह है कि हम पे जो जुर्म सितम हो रहा है, ये जो गौरक्षा के नाम पर हमारे माल को डिटेन किया जाता, गौरक्षण में डाला जाता
और हम इसको छुड़ाने की कोशिश करते हैं। तो इसके ऊपर में गोरक्षण वाले जो है तो इसको लेकर आते हैं और हमारे माल को जो है तो महीनों गिनती में छोड़ते नहीं है। हम गवर्नमेंट से एक ही बात की मतलब अपेक्षा करते हैं कि हमारे पूरे महाराष्ट्र के अंदर में जहाँ भी स्लॉटरिंग होती है वहाँ पे स्लॉटर हाउस दिए जाए और हमें भैंस हेला ये जो जानवर है अथराइज ये मतलब कटाई का मतलब परमिशन दिया जाए और हमें दुकानों का भी व्यवस्था की जाए। हमारी गवर्नमेंट से ही मांग है। गोवंश हत्याबंदी कायद्याने महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी आणि समाजातील अनेक घटकांना प्रभावित केले आहे। एका बाजूला धार्मिक भावना आणि प्राण्यांचे संरक्षण आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो लोकांची रोजीरोटी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत। या समस्येवर सरकार आणि संबंधित संघटना यांच्यात संवाद होऊन लवकरच काहीतरी मार्ग निघेल। अमरावती उपनगरातील बडनेरा झोन क्रमांक 4 मधील जुनी वस्ती परिसरात असलेल्या नेहा नगरातील नागरिक गेल्या 7 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। रस्ते, नाले आणि विजेच्या समस्यांमुळे येथील नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत असल्याचा आरोप करीत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला आहे। महानगराचे उपनगर असलेल्या बडनेरा येथील राठी नगरलगतच्या नेहा नगराची ही सद्यस्थिती आहे। गेल्या 7 वर्षांपासून इथले नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत। या परिसरात नाल्या नसल्यामुळे सांडपाणी सर्वत्र साचून राहतं। यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून साथीचे रोग डोके वर काढत आहे। रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असल्यामुळे नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे। रस्त्यांची अवस्था तर इतकी बिकट आहे की साधे खडगीकरण करण्यात आलेलं नाही। चिखलामुळे अनेक अपघात घडल्याचे नागरिकांनी सिटी न्यूजला सांगितले। 3-4 महिने झाले घरात पडून आहे। आम्ही पाला तोडतो इथे टाकतो तवा जातो। झाडाला पडते तर लेकर ट्युशनला जाते, शाळेत जाते तर मी जाते नाही। रोडची तकलीफ आहे, आम्हाला नालीची तकलीफ आहे। 6 वर्षापासून तर आम्ही जिथं बी रवी राणा साहेब आले तिथं आम्ही जातो, पण आमची कोणीच व्यवस्था करून नाही राहिली। मी नेहा नगरची रहिवासी आहे। खूप दिवसापासून इथं लोक जे राहतात त्यांना पावसाळ्यामध्ये खूप काही अशी प्रॉब्लेम होते। लहान मुलांना पण प्रॉब्लेम होते, जाण्या येण्याची रस्ता नाही राहत बरोबर, गाड्या निघत नाही आमच्या इकडल्या। खूप नगर या समस्या संदर्भात आपण कुणाकुणाला भेटले आणि त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? नगरसेवकाला मिळालं होतं, जयस्वालला, आणखी कोण मिळालं? खूपदा गेलो ते पाहायला पण आले होते, त्यांनी बोर्ड वगैरे पण लावलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण आलेच नाही, आतापर्यंत काहीच झालेलं नाहीये। स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। लोकप्रतिनिधी फक्त मतं मागण्यापुरते आश्वासनं देतात आणि नंतर कोणतीही कार्यवाही करत नाही, अशी संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली आहे। आम्हाला नाल्या रोड जरुरी आहे। आमच्या इथं लहान मुलं सायकलनं शाळेत जाते, पडते, आम्हाला बाजारात जायची हे होते, तकलीफ होते, आम्हाला किराणा आणायची तकलीफ होते। आम्हाला माहीत आमच्याकडे खूप गवत आहे, घास आहे, त्याच्यामध्ये सर्प असते, बिच्छू वगैरे काही निघते, लहान मुलं खेळते, इथं कोणी फवारा नाही मारत, काहीच नाही करत, फक्त वोट मागासाठी आते। इथं नाली नाही आहे, रोड नाही आहे बरोबर, लाईटाचे खंबे नाही आहे। नगरसेवक कोण आहेत आणि त्यांच्याकडे आपण तक्रार केली आहे? नगरसेवक आपले प्रकाश बनसोड साहेब आहे, त्यांच्याकडे 2-3 दिवस आम्ही तक्रार केली, पण कोणी सुद्धा आलं नाही, बघायला सुद्धा कोणी आलेलं नाही। आपली मागणी काय आता? आमची मागणी आहे की आम्हाला रोड पाहिजे, नाल्या पाहिजे, लाईटचे खंबे पाहिजे आणि इथं हे गवत वगैरे आहे याच्यात फवारे पाहिजे। नेहा नगरातील नागरिकांच्या या समस्या कधी सुटणार हा मोठा प्रश्न आहे। लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 2023-24च्या विशेष अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी आणि गावकऱ्यांनी केला आहे।
कोट्यावधींच्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत असल्याचं उघड झालं आहे. याबद्दल अधिक माहिती आपण देणार आहोत या खास रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे 3,599 लाख रुपयांच्या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं निदर्शनास आलं आहे. शेतकरी आणि गावकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार इमारतीच्या बांधकामात फक्त डस्टचा वापर केला जात आहे. या गंभीर आरोपांनंतर आम्ही जळगाव येथील कंत्राटदारांचे इंजिनियर निखिल कोठवडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बांधकामासाठी रेतीचे पासेस असल्याचा आणि कन्या रेती वापरल्याचा दावा केला. मात्र जेव्हा आम्ही भातकुलीचे तहसीलदार आडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रेतीला पास दिला नसल्याचं स्पष्ट केलं. यामुळे कंत्राटदाराच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. भातकुली तहसील कार्यालयामधून या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी कोणीही रेतीची परवानगी मागणी आमच्याकडे केलेली नाही. आम्ही ती दिलेली नाही. शेतकऱ्यांनी या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. जे मारुती टेस्टिंग लॅब मार्फत या बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या इमारतीचा पाया आहे, पायाचं काम सुरू झालं, भूमिपूजन झालं, तेव्हापासून आपण याचे साक्षी आहेत. काय कशा प्रकारे हा काम होता, काय प्रतिक्रिया? मातीन रस्ट, दुसरं काहीच नाही. खाली काय टाकलंय? खाली काही नाही, मातीच आहे. बेसमध्ये माती आहे. आणि रेती वापरल्या जाते का? रेती तर नावाला पाहिलीच नाही. मी दिवसातून 10 चक्कर माहितच असते. पूर्ण काम कशामध्ये झालं? ड्रस्टमध्ये. काम क्वालिटीचं दिसत आहे? हे क्वालिटीचं आम्हाला काही जनते नाही आहेत, पण आम्ही पाहतो की रेती एक मुठभर रेती आली नाही आजपर्यंत. इथं एकही ट्रॉली नाही आली. ड्रस्टच्या गाड्या उतरते आणि त्याच्यात काम चालते. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात शासनाचा पैसा कसा पाण्यात जातोय याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. शेवटी या प्रकरणाची योग्य चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होईल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारतीचं काम सुरू आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर झालेली ही इमारत 3584.84 लक्ष या किमतीची असून याचे बांधकाम 18 महिन्याच्या मुदतीत पूर्ण करायचे आहे. सिटी न्यूजची टीम इथे पोहोचली असता इथे हे निदर्शनास आलं. गावकऱ्यांनी काही तक्रार केली होती की याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे आणि इथे जेव्हा येऊन बघितलं तर येथे पूर्ण काम डस्टमध्ये सुरू आहे. कोणत्याच प्रकारची कन्नांची रेती वापरली नाही, तरीसुद्धा कन्नांची रेती वापरल्याची माहिती येथील जे काम पाहणारे अभियंता आहे त्यांनी दिली आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारच्या पासेस आम्हाला दिल्या नाही. क्रशर स्टँड याने काम केल्या जातं त्याची मंजुरी आहे असं बोलले जात आहे, परंतु एकूणच पूर्ण काम डस्टमध्ये चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघामध्ये येणारी भातकुलीची प्रशासकीय इमारत याच्या खाली 80 mm पर्यंत दगड पाहिजे होते, परंतु याच्यामध्ये शेतातली माती टाकलेली आहे असं समोर येत आहे. विशेष म्हणजे आता याकडे टेस्टिंग लॅब यांनी लक्ष द्यायला हवे आणि याची संपूर्ण चौकशी करून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे. मी कॅमेरा पर्सन रोहित सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. भातकुली येथील या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा आरोप ही एक गंभीर बाब आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा योग्य वापर होण्याऐवजी तो भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला जात असल्याचं हे उदाहरण आहे. या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली ते गणोजा हा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाची दुर्दशा झाली आहे. 3 कोटींहून अधिक खर्च करूनही नागरिकांना या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या रस्त्याचं काम नेमकं कधी पूर्ण होणार, प्रशासन यावर काय उपाययोजना करणार, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पाहुयात याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि गणोजा या 2 महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा रस्ता एकीकडे वाहतुकीसाठी सोयीचा मानला जात होता, पण आता हाच रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे.
3 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करूनही या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांपासून ठेकेदाराने हे काम पूर्णपणे बंद केलं आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि मुरूम न टाकताच थेट गिट्टीकरण केल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येते. निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्यामुळे रस्त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. या रस्त्यामुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना रोज जीवघेण्या प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो. या परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून होत आहे. जर यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर भविष्यात आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. केव्हापासून काम सुरू आहे? हे उन्हाळ्यापासून. मग आता पावसाळा आला, काय इथं नागरिकांना त्रास होत आहे? त्रास काय, हे आपले वावरात जा याची रोजची झंझट आहे. खड्डे हे ते असाच रोड आहे. काम सुरू नाही झालं आता? नाही. तिकडे कसा रस्ता आहे? तिकडे असंच आहे. म्हणजे गड्डे गुड्डे रस्त्यात पडले. चिखल पाऊस आला तर काय परेशानी होती? बस गाड्या स्लिप मारते, बस हेच परेशानी. पलटते लोक. भातकुली गणोजा रस्त्याची व्यथा. 3 कोटींपेक्षा जास्त खर्चूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करणं आणि रस्त्यांचं काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा रस्त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भातकुली येथे 17 शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासकीय इमारतीसाठी भूमिपूजन झाले, मात्र शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. पावसाळ्यात चिखलामुळे आणि इतर वेळी जास्त मजुरी देऊन शेतीमालाची वाहतूक करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते थेट पालकमंत्र्यांपर्यंत निवेदन देऊनही त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधनं त्यांची व्यथा स्पष्ट होत आहे. बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत. हे चित्र आहे भातकुलीतील 17 शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे, जे अनेक वर्षांपासून आपल्या शेतीकडे जाण्यासाठी रस्त्यांसाठी झगडत आहेत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये भातकुली येथे प्रशासकीय इमारतीसाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्याचवेळी 17 शेतकऱ्यांनी फडणवीस यांना रस्ता देण्याची विनंती केली होती. मात्र आज प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू झाले असतानाही शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी 5 पट अधिक मजुरी मोजावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थितीची आणखीनच बिकट होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने शेतीची कामे करणे आणि शेतीमाल बाहेर काढणे एकच मोठे आव्हान बनले आहे. या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीला तहसीलदार भातकुली यांना निवेदन दिले, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालकमंत्र्यांनाही निवेदन सादर केले, तरी सुद्धा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी आपली ही व्यथा सिटी न्यूज समोर मांडली. आम्हाला तुमचं कामाची काही घेणं नाही. आम्हाला आमचा रस्ता पाहिजे. सिमेंटच्या जागेवर तुम्ही माती टाका, आम्हाला तुमच्या बांधकामात काही घेणं नाही आहे. होते आम्ही तिथून उचलून देऊ साहेब. सांगा 300 रुपये पुस्तक तिथून आणायचं. त्या दिवशी तहसीलदाराला म्हटलं साहेब मी 1000 रुपये देतो, एका माणसाला फक्त मावरात पोतं नेऊन दाखवा. इतकं खिचड होतं. तहसीलदार म्हणे बस उद्या येथून करून देतो. एक तर मग हाव म्हणावं नाही, आपल्या बच्च्यावर असन तर आपण सांगा की मावाजवळ काम होत नाही, तुम्ही दुसरीकडे जाऊन पाहून घ्या. शोकांतिका अशी आहे सर, आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात जवळपास 7 ते 8 महिने तहसीलदार साहेबांकडे गेलो, SDO साहेबांकडे गेलो, आमदार साहेबांकडे गेलो, सगळ्यांकडे आम्ही पाठलाग केला. 7 ते 8 महिने झाले आम्हाला रस्ता द्यायला खाली नाही आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथं रस्ता द्यायला फुरसत नाही आहे. नॉन ॲग्रिकल्चर इथं डायरेक्टली भेटते, लेआउट डायरेक्टली भेटू शकते. मग शेतकऱ्याला रस्ता का नाही भेटू शकत? 265 रुपयाचं युरियाचं पोतं आहे सर. रस्ता नसल्यामुळे 300 रुपये फक्त शेतात आणायचे द्यावं लागते. आता किती मोठी शोकांतिका आहे तुम्ही समजू शकता. श्रीरामजी होणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे
का आम्हाला बा या बरसातच्या अगोदर तरी करून द्या कमीत कमी. या बरसातीत आमचे लय वाके होऊन राहिले. या पाण्याच्या अगोदर करून द्या आम्हाला रस्ता. बस एवढंच आहे आमचं, बाकी काही मत नाही आहे. किती शेतकऱ्यांचे प्रश्न आहे? 17-18 ते शेतकऱ्याचे प्रश्न आहे. भातकुलीतील या 17 शेतकऱ्यांची कशी परवड होत आहे. विकासाची मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासकीय इमारतींसाठी जागा मिळते, बांधकाम सुरू होते, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळत नाही. आता हे 17 शेतकरी शासनाच्या आणि प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. कार्यालयात खुर्च्या रिकाम्या असतात आणि प्रभारी मुख्याधिकारीही अजून रुजू झालेले नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली आहेत. या अनागोंदी कारभाराकडे जिल्हा प्रशासन कधी लक्ष देणार, हाच प्रश्न आता विचारला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायत जिथे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात, तिथेच आज नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाट बघावी लागत आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीत असं दिसून आलं की दुपारी 3 वाजतानाही कार्यालयातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. जेव्हा उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली. साहेब दौऱ्यावर गेले आहेत, जेवण करायला गेले आहेत किंवा आताच येतात, अशी नेहमीची उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. या नगरपंचायतीची अवस्था तर आणखी बिकट आहे. येथील मुख्याधिकारी मॅटर्निटी लिव्हवर असल्यामुळे नांदगाव पेठ नगरपंचायतीतील मुख्याधिकारी भालचंद्र यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी अजूनही हा प्रभार स्वीकारलेला नाही. यामुळे भातकुली नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार राम भरोसे चालण्याचं चित्र दिसत आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यांनी लहान सहान कामंही रखडत आहेत. जिल्हा प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही होती भातकुली नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची स्थिती. अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुख्याधिकारी पदाचा प्रभार अजूनही कोणी स्वीकारलेला नाही. अशा परिस्थितीत विकास कामांना गती कशी मिळणार आणि नागरिकांच्या समस्या कशा सुटणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे. आता यावर जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर शहरात सायबर गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अकाउंट्स भाड्याने देऊन सायबर फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या दोघांना नागपूर सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीची पाळेमुळे थेट गुजरात आणि राजस्थानपर्यंत पसरलेली असल्याचं समोर आलं आहे. नागपूर शहरातील निष्पाप नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर ठगांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत गुप्तपणे कारवाई करत या रॅकेटमधील 2 मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. हे आरोपी नागपूरमधील बँक खाती भाड्याने घेऊन ती गुजरात आणि राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांना पुरवत होते, जेणेकरून फसवणुकीची रक्कम या खात्यांमध्ये जमा करता येईल. ही केवळ एका गुन्ह्याची नाही, तर सायबर गुन्हेगारीच्या एका मोठ्या साखळीला धक्का देणारी कारवाई आहे. सध्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या कारवाईमुळे भविष्यात अशा सायबर फसवणुकीला आळा बसण्यात निश्चितच मदत होईल अशी आशा आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल साखरे या नावाचा इसमाने तक्रार दिली होती. त्याचा पुतण्या जो आरोपी आहे आदित्य ताकसांडे याला त्याने त्याचं बँक अकाउंट त्याचे स्कॉलरशिपचे पैसे येणार होते असे कारण सांगून फिर्यादीचे बँक अकाउंट घेतले आणि ते पुढे आरोपी नंबर 2 अंश टेंबेकर यास देऊन सदरच्या अकाउंटवर जवळजवळ 48 लाख रुपये फ्रॉडची रक्कम त्यांनी त्या अकाउंटवर घेऊन ती परस्पर दुसऱ्या अकाउंटवर पाठवली. त्यानंतर ते अकाउंट ब्लॉक झालं.
असं फिर्यादीला समजल्यानंतर तक्रारदाराला साखरेला तो पोलीस स्टेशनला आला. सदरबाबत तक्रार घेऊन तपास केला असता यातील जे आदित्य ताकसांडे आणि अंश टेंबेकर हे दोघंजण नागपूरमधील बरेच कॉलेजचे युवक असो किंवा दुसरे लोक असो ज्यांना पैशाची गरज आहे त्यांचं अकाउंट ओपन करून ते भाड्याने घेऊन ते गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सायबर फ्रॉड जे करणारे आहेत त्यांना डायरेक्ट पाठवतात. त्यामध्ये पूर्णपणे त्याचं बँकेचं किट असतं, ATM असतं, मोबाईल नंबर असतो आणि इतर पासबुक वगैरे हे सर्व गोष्टी असतात, चेक. आणि त्याबाबत आम्ही त्या दोघांना अटक केलं आहे. सदरबाबत माननीय पोलीस आयुक्त असो आणि माननीय आमचे DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सदर आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी आणखी किती यापूर्वी अकाउंट्स असे नागपूरमधील गुजरात आणि राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी पाठवले, त्यावर किती रक्कम घेऊन ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालेत, किती रकमेचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा नागपूरमधील कुणाकुणाची ट्रान्झॅक्शन आहेत याबाबत तपास करण्याचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत सायबर पोलीस टीम. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP सो आमचे मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींना आता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. त्यामध्ये त्यांनी किती अकाउंट यापूर्वी फ्रॉड लोकांना, फ्रॉडस्टरला पाठवले, त्यावर किती रकमेचा अपहार झाला आणि ते कुणाकुणाला रक्कम गेली, कुणाची रक्कम होती याबाबतचा पूर्ण तपास करणार आहोत. लोकांना नागपूरमधील आव्हान आहे की असे कोणतेही अकाउंट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला बळी पडू नका किंवा आपले अकाउंट कोणालाही शेअर करू नका. उद्या तुमच्यावर त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊन अकाउंट धारकाच्यावर तुम्ही सुद्धा कायद्याच्या कचाट्यात याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. सायबर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक सायबर गुन्हेगार गजाआड होतील अशी अपेक्षा आहे. आपल्या बँक खात्यांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका असे आवाहनही पोलिसांनी केले आहेत. सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबद्दल तात्काळ पोलिसांना कळवा. ओडिसामधून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे DBचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे. त्या हिशोबाने आमच्या DB टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दर्गा गार्डलाईन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय 32 वर्ष राहणार गाव कलिंगा पदर जारघर तारसिंग राज्य उडीसा हा त्याच्या सुटकेसमध्ये 7.965 ग्राम म्हणजे जवळपास 8 किलो गांजा, एकूण किंमत रुपये 1,59,300 रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे. त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे. सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे. आम्ही तपासात ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात ह्या ओरिसा येथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे, कोणाला भेटायला आला होता, कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता, ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होते. ही कारवाई आमचे DBचे PSI रसूल शेख, त्यांचे DB पथकाचे श्री चेतन माटे, श्री प्रदीप सोनटक्के त्याच्यासह एक मिनिट पॉज कर. नागपूर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ पसरवण्याच्या प्रयत्नांना आळा बसला आहे. नागपूर जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. कौटुंबिक वादातून आणि व्यसनाधीनतेमुळे एका तरुणाने कन्हाड नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे नेमकी घटना, पाहूया या विशेष वृत्तात. नागपूर जिल्ह्यातील कामठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. राजू रामदास मते वय वर्ष 32 या तरुणाने बुधवारी दुपारी कान्हाड नदीच्या पुलावरून उडी घेऊन जीवन संपवले. राहुल मूळचा वीरशी धणी तहसील मौदा येथील रहिवासी होता आणि नागपुरातील गंगाबाई घाटाजवळच्या एका गॅरेजमध्ये काम करायचा. गेल्या काही काळापासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र केंद्रातून परत आल्यानंतरही त्याने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली.
याच कारणामुळे मंगळवारी त्याचे वडील त्याच्यावर रागवले होते. बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास राहुल आपल्या दुचाकीने नेरे शिवारातील कान्हान नदीच्या पुलावर आला. त्याने आपली दुचाकी तिथे उभी केली आणि आत्महत्येपूर्वी मित्राला एक मेसेज पाठवला. त्यात त्याने आत्महत्येचा उल्लेख केला आणि आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला. मेसेज मिळताच मित्र आणि कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राहुलने आपला मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पुलावरून नदीत उडी घेतली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. व्यसनाधीनतेमुळे एका कुटुंबियाने आपला तरुण मुलगा गमावला आहे. अशा घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आणि समुपदेशन घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. थरार, गोंधळ आणि प्रसंगावधान. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुणाने थेट वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला. जीवावर बेतू शकणाऱ्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिटी न्यूजच्या विशेष अहवालात पाहूया हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग आणि त्यामागील संपूर्ण कथानक. नागपूर महाराजबाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी सकाळी 9:30च्या सुमारास एक थरारक घटना घडली आहे. करण सोमकुवर नावाचा युवक थेट वाघाच्या पिंजऱ्यात शिरला. त्याला पाहताच प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी हरिभाऊ तिरमले यांनी तात्काळ इतर सहकाऱ्यांना आणि प्रभारी अधिकारी डॉक्टर सुनील बावस्कर यांना माहिती दिली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून सीताबर्डी पोलिसांना तत्काळ बोलावण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने धाडस दाखवत त्या युवकाला सुखरूप बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलंय. पोलीस चौकशीत समोर आलं आहे की करण सोमकुवर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क साधण्यात आला आहे. त्याचा भाऊ पोहोचताच त्याच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही घटना प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण करून गेली आहे. वाघाच्या पिंजऱ्यात घुसणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. मात्र या घटनेत सुदैवाने कोणताही अनर्थ टळला आहे. करण सोमकुवर याचा जीव वाचला, परंतु महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेच्या व्यवस्थांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तींना मदतीची आणि देखरेखीची नितांत गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्याला काळे फासलेत. NIT येथील अनेक गैरव्यवहारांमध्ये चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यापूर्वी 13 सप्टेंबर 2023 रोजी मनसेने NITवर मोर्चा काढत तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते, ज्यात चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे सादर करण्यात आले. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने हे तीव्र आंदोलन केले आहे. भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यास येथील भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळे फासले. सुरेश चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप मनसेने केले आहेत. यात मौजा चिखली देव येथील NITच्या मालकीच्या भूखंडाचे अनधिकृत वाटप, मध्य नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाची खोटी बिले तयार करून शासनाची फसवणूक, मौजा कळमना येथील भूखंडांबाबत खोटी RL आणि बांधकाम मंजुरी पत्रे देणे, तसेच मौजा भांडेवाडी येथील विकास कामांमध्ये अनियमितता आणि न केलेल्या कामांची खोटी बिले बनवून आर्थिक फायदा करून घेणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. कामगार सुरक्षेचे नियम पायदळीत उडवत होणाऱ्या औद्योगिक अपघातांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या आंबडी फाटा परिसरात सकाळी गिरिराज कॉटन इंडस्ट्रीत घडला एक मोठा जीवघेणा अपघात. क्रेनचा हुक तुटून दोघे कामगार बादलीसह खाली पडलेत. या भीषण अपघातात एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय. पाहूया या हृदयद्रावक घटनेचं संपूर्ण चित्रण. ही घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबडी फाटा परिसरात. सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास गिरिराज कॉटन इंडस्ट्रीजमध्ये काम सुरू असताना क्रेनवर एक गंभीर चूक झाली.
क्रेन ऑपरेटरने 2 कंत्राटी कामगारांना बादलीत उभं करून वर चढवलं होतं, पण अचानक क्रेनचा हुक तुटला आणि ती बादली दोन्ही कामगारांसह थेट जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी नझीर नजाकत अली वय वर्ष 29 याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी जिशान अली गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर तातडीने पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे कामगार सुरक्षेची स्थिती, कंत्राटी मजुरांची कामाची पद्धत आणि इंडस्ट्री व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका निष्पाप तरुणाच्या मृत्यूने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कामगारांचा जीव धोक्यात घालून घेतले जाणारे निर्णय आणि बेसावध कामकाजाच्या पद्धतींवर आता कडक कारवाई होणं अत्यावश्यक आहे. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉक्टर अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. नाही, काँग्रेसवर माझी काही नाराजी नाही आहे. त्या पक्षाने तो उलट मला लोकसभेचं तिकीट देऊन इतक्या वरच्या लेवलला आणलेलं आहे. पण जे काही मागच्या इतक्या वर्षाचं राजकारण 10-15 वर्षापासून मी व्यवसायात नाही आहे, दिवसभर राजकारणात आहे, त्याच्या पहिले समाजकारणात होतो, तर त्याच्यामुळे काही घरगुती प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, काही घरगुती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, व्यावसायिक अडचणी आहे, अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरं काही माझ्याकडे साधनं नाही आहेत. आणि मला हे सगळं एवढं घर परिवार, मुलांचे ऍडमिशन्स आहे, लग्न आहेत, सगळ्या गोष्टी चालवा लागतात. काही भाच्यांच्या जबाबदारी आहे, काही सासरची जबाबदारी आहे. तर त्या अनुषंगाने मी तेवढा टाइम पक्षाला देऊ शकत नव्हतो. म्हणून मला असं वाटत होतं तेव्हा मी पक्षाच्यावर अन्याय करतोय, म्हणून आपली जागा मोकळी करून कोणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी, एवढंच फक्त त्याच्यातलं हे होतं. नाही, कोणताच काही कुठं नाही आहे. राजकीय संन्यास, अलिप्त राहणे, सामाजिक काम पहिलेपासून करत होतो. तो म्हणजे आमचं घराची परंपरा होती. वडील सुद्धा सामाजिक याच्यात चळवळीत खूप मोठं हे होतं. विचारधारेची लढाई, सामाजिक लढाई, आपल्या व्यवसायामधनं जे लोकांना मदत करता येते ती सगळं असं चालू ठेवणार आहे. डॉक्टर अभय पाटील यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. आता काँग्रेस या परिस्थितीला कशी हाताळते आणि डॉक्टर पाटील यांचे पुढील पाऊल काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही आणि भाजपला संपवण्याचा प्रयत्न करणार अशी घोषणा जानकर यांनी केली आहे. काँग्रेसला मस्ती होती म्हणून भाजपासोबत गेलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर अकोल्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटन बांधणीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेत. भाजपवर मी भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आयुष्यभर भाजपला जाणार नाही. भाजपवर आम्ही गेलतो, काँग्रेसला मस्ती होती म्हणून आम्ही भाजपवर गेलो. याचा अर्थ आम्ही त्यांच्या तिकिटावर नाही गेलो. मी माझ्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले. स्वतः देखील मी मंत्री, माझाच पक्ष आणि माझाच मंत्री मी झालेला आहे. मी कुणाचा दलाल किंवा चमचा म्हणून झालो नाही, चाहे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल. म्हणून स्वतःच्या रस्त्यानं जाणारा माणूस आहे. मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा माणूस आहे. मी गरीब मागासवर्गीयांचा कार्यकर्ता आहे. सर्वांना घेऊन जाणार आहे. शेतकरी समाजाच्या आलेला आहे. त्यामुळं भाजपवर आम्ही अलायन्स करणार नाही. उद्या काँग्रेसने जर नाही घेतलं तर काँग्रेसचं बी घेणं देणं नाही आम्हाला. आणि आम्ही एकटा चलो रो त्या भूमिकेत जाऊ. आमच्या मागे एडी वगैरे काय भेटले कारण नाही. म्हणून हे सरकार केंद्रातलं राज्यातलं हातलं पाहिजे या मताचा मी आहे. आज संविधानाला आम्ही हातला लावून देणार, काही काळजी करणार. आम्ही पक्षाचा आहे, आम्ही संविधानाचे समर्थक माणसं आहे, बाबासाहेबांची पोर आहे. त्यामुळे इट इज इम्पॉसिबल आहे. असं कोण कमेंट करत असेल एखादं पुस्तक लिहून वगैरे तर तसं काय होणार नाही. समाज भयकावत येणार नाही. त्यासाठीच आम्ही फिरतोय ना. रात्रून दिवसा प्रवास चालू आहे. आज परवा मी मागल्या 14-15ला मी प्रयागराजला आहे, उत्तर प्रदेशला आहे, गुजरातला माझ्या पक्षाला मान्यता, 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आम्ही काही कुणाला घाबरतोय असं नाही. छत्रपती शिवाजीराजांचे खरे वारसदार आम्ही, महात्मा फुलेचे आम्ही वारसदार आहे, बाबासाहेबांचे खरे वारसदार आम्ही.
तर आमचा बहुजन समाज काय होतो, मताच्या दृष्टीने एक नाही म्हणून आमचा पराजय होतो. आम्ही मताच्या दृष्टीने एक झालो ना, याद राख. आणि ते अकोला पश्चिमच्या मतदारसंघाने ह्या बाजूने दाखवून दिलं, एक माणूस निवडून दिला, चांगली गोष्ट केली. काय कुठला पक्ष असेल मला माहित नाही, ते स्वागत करू आम्ही. त्यावेळेस दलित, ओबीसी, मुसलमान, ओबीसी सारी एक झाल्यानंतर काय होईल, देशाचं पंतप्रधानच आपला होईल ना, आणि पक्ष बी आपला. दुसऱ्याला तिकीट मागायची काही गरज लागणार नाही आपल्याला. म्हणून बहुजन समाजाच्या पत्रकारांना देखील माझी विनंती, तुम्हीच आमचे प्रचारक बनला पाहिजे, तुम्हीच आमचे हे बनला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोल्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटना बांधणीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा संकेत दिला आहे. मात्र महाविकास आघाडी जागा देण्यास तयार असल्यास त्यांच्यासोबत जाण्याची तयारीही दर्शवली आहे. एनडीए सरकार पुन्हा राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जानकर म्हणालेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली आणि सध्याच्या सरकारला व्यभिचारी असंही म्हटलं आहे. अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी बातमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारं आणि समाजाला एक नवीन दिशा देणारं एक मोठं पाऊल अकोल्यात उचललं गेलं आहे. जाणून घेऊया अकोल्याच्या जेतवण नगर बुद्ध विहारातून आलेली ही बातमी. अकोल्याच्या खदान परिसरातील जेतवण नगर बुद्ध विहाराने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. इथे एका नवीन वाचनालयाचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिताताई मेश्राम यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला हार अर्पण करून या वाचनालयाचं रीतसर उद्घाटन झालं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये निखिल मेश्राम, राजेंद्र घनबहादूर, जमील खान आणि जेतवन नगर बुद्ध विहाराचे अध्यक्ष मिलिंद पाखरे यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद सीईओ अनिता मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनालयाचं महत्त्व अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या, वाचनालयाच्या माध्यमातून आपली मुले अभ्यास आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपलं भविष्य घडवू शकतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद रफिक सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की वाचनामुळे बुद्धीचा विकास होतो आणि काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं. विद्यार्थ्यांनी वाचन केल्यामुळे त्यांना चांगला मार्ग मिळतो. सिद्दीकी यांनी विशेषत्वाने निखिल मेश्राम यांचे आभार मानले, कारण त्यांनी त्यांच्या स्लम एरियामधील मुलांसाठी वाचनालयाची आणि अभ्यासिकांची गरज ताबडतोब मान्य केली. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महामंत्र किती मोलाचा आहे हे या वाचनालयाच्या उद्घाटनाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शिक्षणानेच समाजाचा विकास शक्य आहे. अकोल्यातील या वाचनालय उद्घाटनाने समाजात शिक्षणाप्रती जागरूकता वाढवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या महामंत्रांचं महत्त्व किती अनमोल आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. या वाचनालयामुळे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे दालन उघडले जाईल. सातपुड्याच्या कुशीत वसलेलं शिवपूर गाव आणि तिथलं जागृत ग्रामदैवत चैनोजी महाराज. 67 वर्षांची परंपरा, हजारो भक्तांची आस्था आणि श्रद्धेचा महासागर. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैनोजी महाराजांच्या यात्रेला भाविकांचा महासाठा झाला आहे. 7 क्विंटल मिरची आणि 35 क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद. श्रद्धेचा जागर आणि सातपुड्यांचा आत्मा एकवटतो या उत्साहात. बघूया चैनोजी महाराजांच्या यात्रा सोहळ्याचं संपूर्ण चित्रण. शिवपूर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं परंतु श्रद्धेने गजबजलेलं गाव. इथे आहे जनतेचं जागृत ग्रामदैवत चैनोजी महाराज. गेली 67 वर्ष अखंड चालत आलेली यात्रा यंदाही भव्य दिव्य वातावरणात पार पडली आहे. हजारो भक्तांनी या यात्रेला हजेरी लावली. यात्रा सुरू होते ती ढोल भजनांच्या गजरात. पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा, नागदेवतेच्या पालख्या आणि चैनोजी महाराजांच्या पालखीची गावातून काढण्यात आलेली मिरवणूक. हा सोहळा म्हणजेच भक्तीचं प्रकट रूप. गावातील महिला भक्त मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या पालखीचं पूजन करतात. त्यांना आजही विश्वास आहे की महाराजांचा आशीर्वाद लाभतो आणि नागदंशासारख्या संकटातूनही मुक्ती मिळते. मी मनीष महल्ले, आमचे सरपंचपती आणि सालाबादप्रमाणे गेल्या 60 वर्षापेक्षा जुनी ही परंपरा. या परंपरेच्या निमित्तानं ही नागपंचमीची जी यात्रा आहे हे या पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या इथं जे काही रहिवासी आहेत, जे काही पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण
विखुरलेले आहेत ते सर्व इथं उपस्थित होतात. मंदिर परिसरात महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते. यात्रेच्या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून 7 क्विंटल मिरची आणि 35 क्विंटल पोळ्यांचं वाटप केलं जातं. मी मनोज बोंद्रे, शनी महाराज संस्थान अध्यक्ष. आमच्या इथे आमच्या इथे नागपंचमी यात्रा जवळपास 73 वर्षाची परंपरा हे चालू आहे. आमच्या इथे नागपंचमी श्रावण महिन्यात नागपंचमी निमित्तानं साधारण 40 ते 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण यात्रा शांततेच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडते. पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्याने हे भव्य आयोजन यशस्वी होतं. सातपुड्याच्या खोऱ्यातून आलेली आदिवासी जनता, निसर्गरम्य वातावरण आणि महाराजांवरील श्रद्धा या सर्वांचं मिलन म्हणजेच चेणूजी महाराज यात्रा. शिवपूर येथील माजी सरपंच आणि आमच्या चेणूबा महाराजचा भाविक भक्त हे आमच्या गावातली परंपरा जवळपास 70 ते 80 वर्षापासून सुरू आहे. आणि पंचक्रोशीत त्यावेळेस सर्पदंश झाल्यानंतर काही मेडिकल व्यवस्था नव्हती, कारण आमचं गाव हे सातपुड्याच्या पाहताशी आहे. म्हणून इथं काही सर्पदंश झाल्यानंतर बरीचशी मंडळी इथं आली की त्या विहिरीचं पाणी त्या पेशंटला दिल्यानंतर तो पेशंट चांगल्या प्रकारे इथून दुरुस्त होऊन गेले. आणि आताही सध्या भाविक भक्तांची आमच्या चेणूजी महाराजांवर खूप भाविक श्रद्धा आहे. त्या निमित्तानं लोक यात्रेला येतात आणि श्रद्धा त्यांची वाढत राहते दिवसभर, म्हणजे वर्षानुवर्ष झाले श्रद्धा ही वाढतच आहे. श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचं जिवंत रूप म्हणजेच चेणूजी महाराजांची यात्रा. आधुनिक काळातही 67 वर्षांची ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे. ही यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती गावकऱ्यांच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा दिव्य सण आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गणगण गणात बोतेचा जयघोष, टाळ मृदुकांचा गजर आणि भगव्या पताकांचा थाट. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात संत गजानन महाराजांच्या पालखीचं भव्य स्वागत झालंय. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीचं पुष्पवर्षाव करून स्वागत केलंय. पाहूया या आध्यात्मिक सोहळा. कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ मृदंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष. अशा भक्तिभावात गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनंतर पंढरपूरहून परतीच्या मार्गाने पुन्हा माहेरघर शेगावकडे आली आहे. 56 वर्षांहून अधिक परंपरेला अनुसरून हा सोहळा आजही तितक्याच भक्तिभावाने पार पडतो. 750 किलोमीटरचं अंतर, 33 ठिकाणी मुक्काम आणि हजारो वारकऱ्यांचा सहभाग. गजानन महाराज पालखी वारी ही केवळ परंपरा नाही तर भक्तीचा उत्सव आहे. दरम्यान शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी पालखीचं पुष्पवर्षाव करून स्वागत केलं. या प्रसंगी त्यांनी प्रार्थना करत राज्यातील जनतेवर आणि विशेषतः शेतकऱ्यांवर कोणतंही संकट ओढावू नये अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. पालखींच्या दिंडीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांनी वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार भगवी पताका खांद्यावर घेऊन अखंड हरिनामाचा गजर सुरू ठेवला. या पताका जमिनीवर लागू नयेत याची वारकरी विशेष काळजी घेत होते. गणगण गणात बोतेच्या जयघोषाने शेगावचा परिसर दणाणून गेला. टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं होतं. दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे. दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात. गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे. मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल. मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. गजानन महाराजांकडे काही साकडं घातलंय का?
निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे. या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव. कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे. गजानन महाराज पालखी सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि समृद्धीचं प्रतीक. आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा माहेरघरी आलेल्या श्रींच्या पालखींचं स्वागत पाहून शेगाव भक्तिभावाने न्हाऊन निघालं. यवतमाळमधील रेमंड कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नांनी आता थेट लोकसभेत प्रवेश केला आहे. रोजगाराच्या संधीची कमतरता असलेल्या यवतमाळसारख्या जिल्ह्यात कामावर असलेल्या हजारो कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. गेल्या 16 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कराराची मुदत, कामगारांची वेतनवाढ आणि कंपनीच्या मनमानी कारभारावर त्यांनी संसदेत जोरदार आवाज उठवला आहे. नेमका काय आहे हा प्रश्न आणि कामगारांच्या मागण्या काय आहेत, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. मधील एक मोठा असलेला रेमंड उद्योग सध्या अडचणीत सापडलेला आहे. या कंपनीतील 1000 पेक्षा अधिक कामगारांनी 21 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनीसोबत 31 मार्च 2020 रोजी झालेल्या कराराची मुदत संपली आहे. नियमानुसार 1 एप्रिल 2024 पासून नवीन करारामध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते, पण ती अद्याप झालेली नाही. आधीच रोजगार नाही, त्यात हे काही कामगार आहेत, त्यांना अतिशय कमी वेतनात कसे जगायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या कामगार कंपनी युनियनला बाजूला ठेवून मान्यता प्राप्त युनियनच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. 16 महिन्यापासून वेतनवाढ न करता नवा करार सुद्धा केला नाही. एवढेच नाही तर युनियन कुणालाही विश्वासात न घेता 5 महिन्याआधी कोर्टात केस दाखल करते. न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, पण कामगाराचे जीवनमार्ग थांबलेले आहेत. ते रोजच्या गरजा भागवायला असमर्थ झाले आहेत. अध्यक्ष महोदय, कंपनीने कराराचा कालावधी नियमानुसार 3 वर्षात न ठेवता 4 वर्षाचा ठेवला आहे. तो अन्यायकारक आहे. शिवाय या कामगारांना वेगवेगळ्या कारणावरून कारवाई करत आहेत. गेल्या 2 महिन्यात ते 3 वर्षात हजारो कामगारांना सस्पेंड केले आहे. बरेच कामगार घरी बसलेले गेले आहेत, त्यांचा संसार धोक्यात आलेला आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. यवतमाळ सारख्या मागासवर्गीय जिल्ह्यात कामगारावर अन्याय होतो आणि सरकार गप्प आहे. मी सरकारकडे आणि कामगार मंत्रालयाकडे नम्र विनंती करतो, यवतमाळातील या आंदोलनाकडे तातडीने लक्ष द्यावे. कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवणूक करावी. रेमंड कंपनीला नवीन करण्यासाठी सक्त सूचना द्याव्यात आणि या जिल्ह्यात नवीन उद्योगाची स्थापना करून बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा. यवतमाळच्या कामगारांच्या प्रश्नाने आता राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार आणि कामगारांना कधी न्याय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक अतिशय प्रेरणादायक बातमी समोर आली आहे, जिथे श्री रेणुका देवी कबड्डी क्लबने खेळाडूंना टी-शर्ट वाटप करून त्यांच्या उत्साहाला आणखी बळ दिले आहेत. या कार्यक्रमातून खेळाडूंना मिळालेल्या प्रोत्साहन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे आपण सविस्तर वृत्त बघूया. 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पंचशील विद्यालय लखमापूर येथील प्रांगणात श्री रेणुका देवी कबड्डी क्लबने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. या कार्यक्रमात युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलकलवार आणि श्री रेणुका देवी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक DU जाधव यांच्या हस्ते सर्व कबड्डी खेळाडूंना टी-शर्टचे वितरण करण्यात आले. श्री रेणुका देवी कबड्डी क्लबचे अध्यक्ष प्रेम चव्हाण माहूर तालुक्यात कबड्डीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि अगदी प्रो कबड्डीपर्यंत मज्जल मारली आहे. प्रेम चव्हाण यांनी आपल्या कबड्डी समूहाला सरावासाठी योग्य मैदान मिळावे अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार समूहाकडे केली होती. या मागणीची जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत प्रेम चव्हाण यांना लेखी आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमाला युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलकलवार यांच्यासह तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, समाधान कांबळे, आदेश बेहरे, शंकर भालेराव, सदानंद पुरी आणि गोपाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून त्यांना भविष्यात आणखी चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या प्रेरणादायी सोहळ्यातून हे स्पष्ट होत आहे की स्थानिक स्तरावर खेळांना प्रोत्साहन देणे किती महत्त्वाचे आहे. श्री रेणुका देवी कबड्डी क्लब आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक युवा खेळाडूंना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि धार्मिक श्रद्धेचं केंद्र असलेल्या एका खास जागेबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जिथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि बाबा शेख फरीद यांचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. थेट जाऊया प्रतिनिधीकडे आणि जाणून घेऊया या खास ठिकाणाबद्दल. माहूर शहरापासून दक्षिणेकडे सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेलं वझरा हे सध्या पर्यटकांचं आणि भाविकांचं प्रमुख केंद्र बनलं आहे. बाबा शेख फरीद यांच्या दर्ग्यांमुळे हे ठिकाण धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. पण पावसाळ्यात इथलं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि आजूबाजूचं हिरवगार निसर्गरम्य वातावरण यामुळे पर्यटकांची पावलं इकडे आपसुकच वळतात. यावर्षीही इथे पर्यटकांची, भाविकांची आणि स्थानिक पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक लोक बाबा शेख फरीद यांचं दर्शन घेण्यासाठी येतात, तर अनेक जण या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात. पावसाळ्यात धबधब्याचं पाणी जोरात कोसळताना पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. इथलं शांत आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करतं. निसर्गाची मजा लुटत असतानाच इथल्या शांत दर्ग्यामध्ये जाऊन लोक मानसिक शांतीही मिळवितात. याच कारणामुळे वझरा हे धार्मिक आणि निसर्गप्रेमी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी एक खास डेस्टिनेशन बनलं आहे. निसर्ग आणि श्रद्धा यांचा संगम असलेलं हे वझरा ठिकाण किती खास आहे. तुम्हीही एकदा या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा आणि अध्यात्माचा अनुभव नक्की घ्या. यवतमाळच्या गोवर्धन घाट पुलावरून एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच जीवनरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेऊन त्याचा जीव वाचविला. हा तरुण पुलावरून खाली उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी जीवनरक्षक दलाच्या जवानांना याची माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तरुणाने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत. विशेष म्हणजे गेल्या अवघ्या काही महिन्याभरात जीवनरक्षक दलाच्या या जवानांनी तब्बल 4 जणांना जीवनदान दिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकीचा हा आदर्श पुन्हा एकदा त्यांनी घालून दिला आहे. नांदेडमधील एका थरारक घटनेबद्दल आपण आज बोलणार आहोत, जिथे दिवसाढवळ्या एका तरुणीला भर रस्त्यातून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते, परंतु आपल्या नांदेड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काहीच तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे आणि तरुणीची सुटका झाली आहे. अंधारातही प्रकाशाची एक किरण असते. पण भरदिवसा लोकांच्या गर्दीत जेव्हा एखादी व्यक्ती मदतीसाठी आक्रोश करते आणि तरीही कुणी मदतीसाठी पुढे येत नाही, तेव्हा ती केवळ एक शोकांतिकाच ठरते. नांदेड शहरात एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं. ही घटना इतकी धक्कादायक होती की अनेकांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण झाले. विशेषतः जिथे शेकडो लोक उपस्थित होते, तिथे कोणीही मदतीसाठी पुढे न येता केवळ तमाशा पाहत राहिले. ही बाब तर अधिकच चिंताजनक आहे. ही तरुणी गेल्या 6 महिन्यांपासून नांदेड रेल्वे स्थानक परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि पीडित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने तिला जबरदस्तीने घेऊन गेला. परंतु याच वेळी एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. शहरभर नाकाबंदी करत
पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि अवघ्या काही तासातच तरुणीची सुटका करण्यात आली. यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लवकरच त्यालाही अटक केली जाईल अशी माहिती दिली आहे. काय त्या केसमध्ये अपडेट आहे? अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली. लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला. ते जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला. एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे. मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार. तर त्यांचा हेतू काय होता? का त्यांनी अपहरण केलं त्या पोलिस? ते काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो. त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची. दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता. काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला. एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई केली. नाही, ते लगेच सापडली मुलगी. आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली. नाही, मुलगीची वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे. त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे. हां, सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 24 तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला. त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही. काय असतं सातत्याने नाही, असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिन्यानंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे. त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे. मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगासुद्धा ताब्यात आम्ही घेणार. ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतं खूप दिवस नंतर झालेला आहे. हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनवणं एक चुकीची राहणार असं मला वाटतं. या जलद कारवाईमुळे नांदेड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे, परंतु पोलिसांच्या कौतुकासोबतच एक महत्त्वाचा प्रश्नही उभा राहतो. समाजात पोलिसांचा धाक कमी होत आहे का? जनतेला सुरक्षिततेची हमी कशी मिळणार? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार रोखता येतील आणि कोणताही नागरिक पुन्हा कधी असा असहाय्यपणे मदतीची वाट पाहत राहणार नाही. नांदेड पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे निश्चितच कौतुक करायला हवे. त्यांनी दाखवले की पोलीस यंत्रणा सतर्क आहे, परंतु या घटनेतून समाज म्हणून आपणही काहीतरी शिकायला हवं. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवणं गरजेचं आहे. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अमेरिकेच्या आरोपांवरनं निर्माण झालेला वाद. नांदेडमधील प्रलंबित कामं आणि टक्केवारींच्या आरोपांवर मंत्री शिवेंद्र राजेंनी अखेर मोठं वक्तव्य केलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राजकारणातील प्रभावशाली नेते असलेल्या शिवेंद्र राजेंनी कोर्टाच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत अमेरिकेच्या आरोपांनाही ठाम उत्तर दिलं आहे. नांदेडमधील रखडलेल्या देयकांपासनं ते दर्जाहीन कामांवर ॲक्शन घेण्यापर्यंत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली आहे. त्यांच्या या बाईटने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे शेवटी न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो, तर मग कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही आहे सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घ्या. शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे. त्याच्यावर आपण वेगळं भाष्य, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही. अमेरिकेनं भारताला 2 धक्के दिले, 25% जे टॅरिफ लावले आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की माझ्या विनंतीवरून भारत पाकिस्तानमध्ये थांबले.
नाही आता ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं, कसं झालं, ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं, का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलं, हे सगळं सांगितलं आहे. आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, हा विषय आहे. शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात. आपला देश त्यांनी पुढं नेला आहे. आत्तासुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे. आपल्यावर आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे. बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं आहे असं नाही. आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करेल किंवा केली पण असतील. आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही. पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील, कारखानदार असतील, ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो. सर, जिल्ह्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे देयक खूप रखडलेले आहेत आणि खूप परेशान आहेत. नाही, आपण हे देयकाचा जो विषय म्हणतो ही वस्तुस्थिती आहे. थोडं पेमेंट जे आहे जास्त करून जे बजेटेड वर्क्स आहेत त्याचं पेमेंट थोडं लांबलं आहे. पण आत्तासुद्धा आम्ही सरकार आल्यानंतर सुद्धा आपण साधारण 9-10 हजार कोटीची देयकं दिली आहेत मार्चपर्यंत. आता पुढची पण आमची प्रक्रिया चालू आहे, ती पण पुढची लवकरात लवकर मिळतील. बाकी ADB, हॅम आणि CRF वगैरे ह्याची पेमेंट बऱ्यापैकी त्यातली रेग्युलर आहे, त्यात काय कुठं अडचण नाही. पण नक्की जी प्रलंबित थोडी देयकं आहेत ती लवकरात लवकर मी दिली पण जातील. पुढच्या कामांना पण मान्यता मिळेल जी असतील ती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं पण याच्यावर लक्ष आहे की या देयकांच्या बाबतीत म्हणजे सकारात्मक त्यांनी निर्णय घेतलेत की हे एकदा संपवलं पाहिजे आणि मग आपल्याला पुढचं जे काय असेल ते कामं बिमं जी असतील ती हातात घेतील. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना नांदेडमध्ये अनेक कामाचे उद्घाटन झाले, परंतु अजूनही ती कामे सुरुवात झाली नाहीत. विचारणा केली असता असं कळतं की अजूनही त्यांना बजेटच आलं नव्हतं. मग उद्घाटनं झाली, बजेट अजून आलं, कामं रेंगाळले आहेत आणि काही अर्धवट कामं अजूनही रेंगाळून आहेत. त्या वस्तीमध्ये त्रास होत आहे. आता पावसाळ्या पावसामुळे नाले अर्धवट आहेत, रोड अर्धवट असल्यामुळे तिथे त्रास होतो. ही अवस्था आज नांदेड शहरामध्ये आहे. मी नक्की माहिती घेईन आपण सांगितल्याच्याबद्दल. सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी कुठली कामं मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी करून जर राहिली असली तर ती पूर्ण करण्याची नक्कीच आमची जबाबदारी आहे. कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही एकत्र सगळेजण सरकारचं एक म्हणजे काय घटक पक्ष म्हणून सगळेजण काम करतो आहे. तेव्हा नक्कीच शिंदेसाहेबांनी जर सार्वजनिक आता बाकीच्या विभागांचं असेल तर मी त्या माझ्या सहकाऱ्यांना पण आपण जे केलं मी त्यांना पण विनंती करीन लक्ष घालायचं. पण माझ्या विभागाचं जे असेल ते नक्की आपण म्हणताय तसं त्याची माहिती आता उद्या आढावा बैठक मी आपल्या डिपार्टमेंटची नांदेड म्हणजे आपल्या सर्कलचीच ठेवली आहे. तर ही माहिती पण घेईन किंवा अशी कुठली कुठली कामं ज्याचे समजा नारळ फोडले किंवा जाहीर केली किंवा बजेटला काम आलं पण तरतूद नाही म्हणून काम राहिले वगैरे जे असेल त्याच्याबद्दल नक्कीच त्याला लागणारा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि आमच्या नेत्यांनी जे जाहीर केलं आहे मग शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी नक्की आमची आहे. साहेब, एकनाथ शिंदे यांची वकिलासोबत बैठक होणार आणि काही दिवसात चिन्हासंदर्भात जे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. नाही, त्याच्यावर मी काय भाष्य नाही करू शकणार. मला तर त्याचे कॉन्ट्रॅक्टर आरोप करत आहेत की 40% अधिकारी आणि राजकारण्यांना वाटण्यात जातात, 60% काम कसं करायचं, एकतर त्यांना देयक मिळत नाही. असं माझ्यापर्यंत तरी काय कुठं तक्रार अशी काय आलेली नाही आहे की अशा पद्धतीनं पैसे द्यायला लागतात वगैरे. आणि असं स्पेसिफिक जरी कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला हे दिलं आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. परवा नागपूरचाच एक प्रकरण आलं, आम्ही ताबडतोब अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेतली. अशी कुठेही आपण सूट कोणाला देत नाही.
आणि थोडं काय होतंय कॉन्ट्रॅक्टरांचं पण एक आपण बघता की एवढं ते कॉम्पिटिशनमध्ये बिलो जाऊन कामं घेतात. हे मला एक आता आपल्याला पण सगळ्यांना समजतं की 5% 10% बिलो आपण समजू शकतो, पण कॉम्पिटिशन करायचं काम घ्यायचं म्हणून आज काही ठिकाणी 20-20, 25-25, 30-30% बिलोनं कामं घेतली जातात. बरं आपलं शासनाचं हे आहे किंवा जो L1 येईल त्यालाच द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही. आज एखाद्या रस्त्याचं काम करत असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर 25% 30% बिलो जाऊन काम करणार असेल तर माझं तर स्पष्ट मत आहे की क्वालिटीवर परिणाम 100% एवढं बिलो गेल्यावर होणार आहे. पैसे वाचतील सरकारचे, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला पण ते परवडत नाही आणि मग क्वालिटीवर कुठेतरी तो तडजोड करतो, काय तर करतो आणि मग हे होतं. त्यामुळं ह्याच्या बाबतीत थोडं आम्हाला पण विभाग म्हणून काहीतरी ठरवायला लागणार आहे किंवा एक 5-10% बिलोपर्यंत मान्य आहे किंवा बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टरांची यंत्रणा बसून असते, त्यांच्याकडं मटेरियल जे असतं ते पडून असतं किंवा मटेरियल अवेलेबल असतं किंवा कधीकधी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती लिक्विडिटी ज्याला आपण म्हणतो ती असते, त्यामुळं थोडं बिलो जाऊन करतं. पण 20-20, 25%, 30-30% बिलो कामं हे थोडं मला पण येत नाही, पण ह्या बाबतीत थोडं आम्हाला धोरणात्मक काहीतरी शासन म्हणून आणि विभाग म्हणून निर्णय घ्यायला लागेल किंवा ह्याच्यावर काय मार्ग काढायचा. कारण L1चा जो क्रायटेरिया आहे तर 30% बिलो गेला आणि त्याच्या खालचे जर मग ते L1ला दिलं नाही की तक्रारी होतात परत की L1 जाऊन पण दिलं नाही. या बाबतीत काहीतरी धोरणात्मक आमचा डिपार्टमेंटचा पण विभागाचा विचार चालला आहे किंवा ह्याच्यावर कायदेशीर काय तोडगा काढायचा. कामांचा दर्जा चांगला राहायला पाहिजे, क्वालिटीची कामं होणं गरजेचं आहे. लोकांना झालेल्या कामाचा एक तर उपयोग झाला आणि लोकांना त्या कामाचं समाधान पण मिळालं पाहिजे की आमचा रस्ता, आमचा पूल चांगला झाला, टिकला. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण हे करू शकलो नाही तर नक्कीच जिथं असे अधिकारी आमचे काही हलगर्जीपणा करतील आम्ही त्यांच्यावर 100% कारवाई करू. नांदेडमध्ये आतापर्यंत एवढे म्हणजे कामं झालेली आहेत, याचा दर्जा खूप खालच्या पातळीवरचा आहे. विधानसभेमध्ये पण याचा एक प्रश्न अजिंक्य पाटील यांनी विचारलाय आणि तक्रारी पण झालेली आहेत. नाही आपण नाही जे आपण आपण मध्ये मला वाटतं एक व्हिडिओ आपल्या इकडचा आला होता तर त्याचं आपण त्यावेळेलाच जी असेल ती ॲक्शन घेतली आहे आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्यावर पण आपण कार्यवाही करणार. त्यामुळे हे नाही, पण अशा पद्धतीनं अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, CE आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात. या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी केली. नांदेड जिल्ह्याच्या विभागामध्ये खुर्चीची शिवणापाणी चालू आहे आणि भ्रष्टाचार जो झाला त्यांच्यावर आरोपही झाले आणि त्याच्यामध्ये काही चौकशी आहेत. अशा अधिकाऱ्यांना परत त्या ठिकाणी बसवण्याचा नांदेड जिल्ह्यामध्ये फार प्रकार चालू झालेला आहे. म्हणजे आता माझ्या माहितीनं सध्या तरी इथं CEची जागा तर रिक्तच आहे. म्हणजे आता नवीन आता हा डिव्हिजन म्हणजे CE जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहेत यांची जागा रिक्तच आहे. कारण पूर्वीचे होते ते रिटायर झाले तेव्हा माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या CEकडं इथला चार्ज होता. आता ते पण रिटायर होणार आहेत. संभाजीनगरचे CE जे आहेत ते पण रिटायर होतात. त्यामुळे एक फुल टाईम म्हणजे चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केला आहे आणि लवकरच CE जो आहे म्हणजे नांदेड रिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो. तिथला अधिकारी परत तिथून काढला जातो, परत तो तिथं येतो आणि वृत्तपत्रातही त्याच्या विरोधात छापल्या जातात, परंतु परिणाम कुठलाही दिसून एक लक्षात घ्या, आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार जरी आली आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे. आपण आता काही गोष्टी जसे परवाचा तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचं जे व्हिडिओ आला ते हे जे समोर लगेच आले त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली, सस्पेंड केले वगैरे करतोय. पण या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत ह्याला थोडं त्याची करून घेणं, कारण शेवटी होतं ते मॅटमध्ये जाऊ शकतात, सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात, एवढाच विषय. तर अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय, मग आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं, त्याचे आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचा हलगर्जीपणा असला, दुर्लक्ष असलं, कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगनमत करून काय केलं जात असलं
तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही. आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातून 100% करणार. सर, ऑपरेशन सिंधूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा असं वक्तव्य परिणिती शिंदे यांनी केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं असून ते म्हणतात की हा सैन्याचा आणि मृतांचा अपमान आहे. 100% करणार. तुम्ही एवढी सगळं हे झालं, सगळ्या जगाचं या पाकिस्तान आणि आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना हे कमी लेखायचं किंवा आपल्याच सैन्याला तमाशा होता वगैरे जे काही तुम्ही म्हटलं ते हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्षण. त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी म्हणजे हा सैन्य दलात त्यांच्या घरातले लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे. आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कुणीही राजकारण खरं म्हणजे करू नये. जिथं देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशाच्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे. सगळ्यांनी एकसंघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच आहे. त्यामुळे असं जरा यांनी करू नये किंवा काँग्रेसवाल्यांनी तरी हे थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका मागोमाग एक स्पष्ट भूमिका मांडत अनेक गंभीर मुद्द्यांवर सडेतोड उत्तर दिलं आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वास, पंतप्रधानांवरील ठाम मत, दर्जाहीन कामांवर ॲक्शन आणि काँग्रेसच्या वक्तव्यावर ठाम विरोध हे सर्व मुद्दे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करीत आहेत. या सगळ्या वक्तव्यांमुळे येत्या काळात अनेक प्रशासकीय निर्णयांना दिशा मिळणार की वाद उद्भवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे. भडभड्या पुलाखाली दुर्गापूर पश्चिम बंगाल येथील एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत. भडभड्या पुलाखाली बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून सुभाष संचो उराव, वय वर्ष 45, राहणार दुर्गापूर पश्चिम बंगाल अशी पटली आहे. मृतकाच्या खिशात मालदा ते पुणे प्रवासाचे रेल्वे तिकीट आणि नातेवाईकाचा नंबर असलेली एक चिठ्ठीही सापडली. त्यामुळे तो कुठल्या तरी कामासाठी पुण्यात येत असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि नंतर नातेवाईकांना फोनवरून ही दुर्दैवी बातमी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही आत्महत्या आहे की अपघात की आणखी काही हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. भोकरदन तालुक्यातील कोदा गावात पोलिसांनी जुगारावर मोठा छापा टाकत 2,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला असून 2 आरोपी फरार आहेत. या बातमीचा आपण सविस्तर आढावा घेऊया. ही घटना भोकरदन तालुक्यातील कोदा गावातील आहे. दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पारत पोलिसांनी कोदा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर मुख्य रस्त्यावर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना 52 पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे दिसले. पोलिसांनी कोणताही विलंब न करता छापा टाकला. या कार्यवाहीत पोलिसांनी 7 पैकी 5 आरोपींना जागेवरच पकडले, तर शंकर पंडित सुलताने आणि गणेश शंकर पाडळे हे दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, 5 मोटरसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2,53,830 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी भुजंगराव घनघाव, रमेश तुकाराम काळे, कृष्णा शामराव चौधरी, समाधान सुरेश आसवार आणि गजानन हरी जिते यांच्यासह फरार झालेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पारत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास पारत पोलीस करीत आहेत. भोकरदन तालुक्यातील जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईची सविस्तर माहिती आपण बघितली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना निश्चितच आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांकरिता एक दिलासा देणारी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 91% पोहोचली असून धरणाचे 18 दरवाजे 18 फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जाणून घेऊया याबद्दल अधिक सविस्तर माहिती. छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुरुवार 31 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी 91% पोहोचताच धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. यामुळे गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे. धरणातून पाणी सोडण्याचा हा क्षण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या आनंदाच्या वातावरणात संत एकनाथ साखर कारखान्याच्या ऊसाचे थकीत पैसे मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी जलमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि आमदार विलास भुमरे यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. धरणातील पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केली आहे. कुठलीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी खोऱ्यातील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार सर्वांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता प्रशासनाने नियमित शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं आहे. बघूया काय आहे हे संपूर्ण प्रकरण. सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे वर्ग आहेत. 140 विद्यार्थी असलेल्या या शाळेत अध्यापनासाठी केवळ 3च शिक्षक कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी या शाळेत 8 वर्गांसाठी 6 शिक्षक होते. मात्र यावर्षी केवळ 3च शिक्षक उरले होते. यातील एका शिक्षकांकडे केंद्रप्रमुखाचा तर दुसऱ्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार आहे. त्यामुळे एका शिक्षकावर 140 विद्यार्थी आणि 8 वर्गाची जबाबदारी येऊन पडली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना होती. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त ग्रामस्थांनी 28 जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन पुकारले. आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे नियमित शिक्षकांची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल घेत 31 जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी डी नीलकंठम यांनी रंगय्यापल्ली शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी येत्या 3 महिन्यात शाळेला नियमित शिक्षक देण्याचं आश्वासन दिलंय. या आश्वासनामुळे ग्रामस्थ आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी डी नीलकंठम, शिक्षण विस्तार अधिकारी के चव्हाण, विषय साधन व्यक्ती AS मेश्राम यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या एकजुटीने पुकारलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. रंगय्यापल्ली उच्च प्राथमिक शाळा ताला ठोकून आंदोलन केले होते. आत्तापर्यंत चालू नाही झाला शाळा. 3 गुरुजी पाहिजे म्हणून गावकरी लोकांचा इच्छा होता, परंतु आत्तापर्यंत दिले नाही. साहेब लोक आले परंतु 1 महिन्यापर्यंत म्हणत आहे. हे लोकांचा विचार नाही आहे त्यांना, पालकवर्गांचा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली इथे 1 ते 8वा वर्गापर्यंत असून या शाळेत फक्त
3 शिक्षक आहे. याच्यापैकी एक केंद्रप्रमुख आहे, एक मुख्याध्यापक आहे. उरलेला एक शिक्षक 1 ते 8वा वर्ग सांभाळत नाही म्हणून नाही का आम्ही शिक्षकांचा मागणी केलो होतो. तरी पण 8 दिवस झाले. आतापर्यंत त्यांचा 28/7/2000 पर्यंत त्यांना मुदत दिले होते. तरी पण नाही का त्यांनी शिक्षकांच्या नियुक्ती न केल्यामुळे आम्ही ताला टोको आंदोलन केलं होतं. ताला टोको आंदोलन 4 दिवस संपूनही गेले. आतापर्यंत कोणताही रिप्लाय नाही आहे. आम्ही नाही का सोमवारपर्यंत आज आंदोलन असंच चालवून कोणत्याही शिक्षक नाही पाठवला तर सोमवारीपासून जाम मुलांसोबत आणि पालक सगळे मिळून गावकरी मिळून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज दिनांक 31/7/2025 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगियापल्ली इथे आम्ही भेट दिली असता काही गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, उपसरपंच, केंद्रप्रमुख, या शाळेतील शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या समक्ष शाळेमध्ये जे नियमित शिक्षक आहेत त्या नियमित शिक्षकांना इतर शाळेमध्ये नियमित शिक्षक नसल्यामुळे तिथे सध्या तात्पुरतं ती शाळा चालवण्याकरिता त्यांची प्रतिनियुक्ती केलेली आहे. त्यांच्या जागी कंत्राटी शिक्षक म्हणून 3 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये एक फड सर आहेत आणि चाटे मॅडम आहे आणि विशेष शिक्षक म्हणून श्री गेडाम विशेष शिक्षक म्हणून यांची नेमणूक केलेली आहे. तेव्हा या सध्या बदली प्रक्रिया सुरू असल्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये जवळपास 1 महिन्यामध्ये बदली प्रक्रिया पूर्ण संपल्यानंतर लगेचच आम्ही जे नियमित शिक्षक आहे त्या नियमित शिक्षकांच्या जागी जे शिक्षक त्या शाळेत नियुक्ती होतील, त्यांची बदली होईल, तेव्हा त्यांना 1 महिन्याच्या आत आम्ही सदर शाळेत शिक्षक परत आणण्याचा या गावकऱ्यांना आम्ही हमी देत आहे. कशा प्रकारे नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्रित येत लढा दिला आणि त्यात त्यांना यशही मिळालं आहे. शिक्षणासारख्या मूलभूत गरजेसाठी प्रशासनाला जागं करणं गरजेचं आहे आणि रंगयापल्लीच्या ग्रामस्थांनी तेच करून दाखवले आहे. या बातमीने निश्चितच अनेक पालकांना प्रेरणा मिळाली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटणार नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.